रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी दिवसभराची रुटीन शेअर केलेली आहे. आता आजचा दिवसभराचा आहे ना पूर्ण म्हणजे व्हिडिओ माझं किचनमध्येच झालेला आहे. तर आज आहे ना सकाळीच म्हणजे आवीचं आवरून दिलं. बाहेर पाऊस पण पडतच होतं खूप. त्याला बोलत होते मी, बाळा तू सुट्टी घेतो की काय, पण तो बोलला नको, हाय कॉलेज तर जातो मी. मग त्याचं आवरून दिलं, तो गेला. नंतर मग पाण्याची वाट बघावीच लागते बाकीच्या कामांसाठी. तर तांब्याचा हांडा वगैरे ना मी घासून ठेवला. आता प्यायच्या पाण्याचं तर वांदच आहे, कारण फिल्टर अजिबातच भरत नाही. जेव्हा फास्ट पाणी असतं ना नळाला तेव्हाच फिल्टर लागतो. मग मी म्हटलं हांडा वगैरे घासून ठेवते. बाकीचे जे स्टीलचे कळशा वगैरे आहेत ना, हांडे वगैरे, ते वापरायच्या पाण्यासाठी म्हणजे स्वयंपाकासाठी वापरते मी. तो भरून ठेवला होता. आता तांब्याच्या हांड्यात पण मी एक हांडा ओतून ठेवला, कारण म्हटलं जर जोपर्यंत पाणी येत नाही ना प्यायचं तोपर्यंत वापरायला होईल, किंवा मग खाली भांड्यांमध्ये पण ओतून ठेवता येईल त्यासाठी. नंतर मग आहे ना म्हटलं आता पाण्याचं तर काम झालंय. बाकीची पुढच्या स्वयंपाकाला लागायच्या आधी ना मला हे ग्रिल जरा घासायचं होतं. किचनचं ग्रिल आहे खिडकीचं, ते खूप खराब झालं होतं. आता तिथं मी झाडं वगैरे लावलेत ना, अशी मस्त ग्रोथ होते त्यांची. आता पाऊस पडल्यावर तर अजूनच मोठे होतील. भारी वाटत होतं. आता ह्या कुंडीत मी मनी प्लॅन्टचे ना 2-4 हे लावलेत, पण ते काय जास्त वाढतच नाही. मी त्याच्याकडेच पाहत होते नक्की याला माती चेंज करावी की खत टाकावं, त्याचा विचार चाललाय माझा. नंतर आहे ना ग्रिल खूप तेलकट झाली होती. म्हटलं लगेच म्हणजे अशी डायरेक्ट कपड्यांनी नको हे करायला. पहिले ना काथ्याने मी घासून घेतली पूर्ण ग्रिल, आणि नंतर मग पूर्ण घासून झाल्याच्या नंतर कपड्यांनी पूर्ण पुसून घेतली, म्हणजे कसं स्वच्छ राहते ना. नंतर मग सर्व परत जे काढलं होतं ना सर्व सामान, झाडं वगैरे, ती सर्व परत लावून दिली. आता ही उडदाची डाळ आहे ना अक्काने दिली होती, गेल्या वर्षीची आहे. म्हणजे ती माझ्या ना लक्षातच राहिली नाही. मोठ्या टाकीमध्ये खाली राहिली ना, ती खालीच राहून गेली. पण ती काय झालेलं, मी गेल्या वेळेस आहे ना जेव्हा उडदाची आमटी करायला शिजायला लावली ना, तर ती शिजलीच नाही. मग अक्का बोलली की तिचं आहे ना काय कर, आमटी वगैरे काय करू नको, ती एकदम आहे ना 4-5 तास भिजत घाल आणि त्याचे वडेच काढून घे, आणि म्हणजे मग ती कशी खाऊन पण होईल, फेकून द्यायला नाही लागणार. नंतर मग बाकीचे कामं आवरून आहे ना भांडी वगैरे लावून घेतली. थोडासा चहा ठेवला आणि म्हटलं स्वयंपाकाला लागावं आता. भेंडीची भाजी थोडीशीच होती, मटकीचं कालवण करायचं होतं मला. तर भेंडीची भाजी आहे ना पहिली मी धुवून सुकी करून ठेवली. आता चहा बंद करायचा म्हणते, पण पहा माझा चहा आहे ना वाढत, जेव्हा मी म्हणते ना बंद करायचा तेव्हा उलट माझ्याकडून जास्त चहा पिला जातो. असो, काम आवरून झालं, थोडासा चहा तर घेतलाच पाहिजे. तर नंतर मग थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेतलं, चहा पिऊन घेतला. व्हिडिओमध्ये ना जो दुसरा आवाज येतोय ना, म्हणजे तो खाली आहे ना बाजूच्या बिल्डिंगच्या पाईपलाईनचं काम चालू आहे, त्याचाच आवाज येत असेल. तर तोच मी म्हटलं आता व्हॉइस ओव्हर तर केलाच पाहिजे ना. व्हिडिओ द्यायचा म्हटल्यावर व्हॉइस ओव्हर करून पटकन वेळेत गेला म्हणजे मला पण बरं वाटतं. तर एवढी 2 दिवसाची ना कपडे धुवायची बाकी होती, कारण काल पाणी खूप कमी आलं होतं. मग कालचे, आणि पाऊस पण जास्त पडत होता. म्हणलं कपडे धुवून तरी कसं हे करायचं, सुकी कपडे होते मी तसेच ठेवली होती. असं पण म्हणलं पावसात आहे ना जास्त काही कपडे सुकत नाही, मग ते आत बाहेरच करावे लागतात. आता ही जरी मी कपडे धुतलीत ना एवढी, तरी ती मी दुसऱ्या दिवशी परत आहे ना घरात पण फॅन खाली सुकत घातली होती. आज जरा पाऊस थोडा उघडला होता ना, त्यामुळे म्हटलं चला आता सगळीच धुवून टाकते. आता एवढी सगळी कपडे धुवून आहे ना मी बाहेर गॅलरीमध्ये सगळी सुकत घातली. आता ही ना संध्याकाळी मला परत घरात घ्यावीच लागणार आहे फॅन खाली, एवढी काय बाहेर सुकत नाही. तर ते आताच काय पावसाळा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे काम तर चालूच राहणार आहे. नंतर थोडीशी फ्रेश झाले मस्त अशी, आणि मग म्हटलं चला आता पुढचं काम तर केलंच पाहिजे. पण मला आहे ना एवढं असं आळस आल्यासारखं आणि दमल्यासारखं झालं होतं ना, जरा म्हटलं गंध पावडर करते. मग नंतर आहे ना स्वयंपाकाला लागते. आता कुकर लावायचा होता मला, त्यासाठीच तांदूळ आहे ना मी साफ करायला घेतले. तांदूळ दरवेळेस आहे ना, म्हणजे मी बोलले होते ना मला साफ करून ठेवायचे, पण काय वेळच भेटला नाही. मग जेव्हा मला पाहिजे ना तेव्हा मी असे पाकडून घेते आणि मग कुकरला लावते. आता तो घरगुती तांदूळ आहे, त्यामुळे त्यात थोडेफार आहे ना खडे आणि ते साळे वगैरे पण आहेत, त्या पण निवडून घ्याव्या लागतात. तर ते सर्व आहे ना साफ करून घेतलं तांदूळ आणि मग कुकरला लावला. आता मटकीचं कालवण करायचं होतं, मी डायरेक्ट फोडणीला नव्हते देणार, कुकरलाच लावणार होते. तर मटकी आणि भात कुकरला लावून घेतला आणि मग भेंडी चिरून घेतली. तोपर्यंत आज भक्तीला आहे ना सुट्टी होती, त्यामुळे ती पण घरीच होती, तिचं आवरून घेतलं. आणि मग आज अभिनी ना मला एवढं रडवलंय ना की काय सांगू आता तुम्हाला. सांगायचं झालं ना तर अभि सकाळी कॉलेजला गेला होता. तर त्याला आहे ना मी मेसेज केला होता 1-1:30 वाजता, कारण जास्त पाऊस येत होता ना त्यासाठी.
मी म्हटलं आता ह्यांना जर लवकर सोडतायत की काय होतंय नाही का, सर काय करतात त्याच्यावर. तर त्याला मी मेसेज केला 1-1:30 वाजता, तर तो बोलला मम्मी सुटलोय आम्ही, सरांनी सोडून दिले. तर मी म्हटलं त्याला 1-1:30 तर वाजतातच ना घरी यायला, म्हणजे 1-1.5 तास तर, सॉरी 1-1.5 तास तर लागतोच त्याला घरी यायला. म्हणजे ट्रेन जसं भेटेल तसं टायमिंगवरती. पण मी 1-1.5 तासाचं वाट पाहिलं. माझा स्वयंपाक वगैरे झाला सगळा आणि नंतर काय झालं, जेवण पण झालं आमचं. आम्ही तिघांनी, यांनी आणि भक्तीने, आम्ही तिघांनी जेवून घेतलं. आणि मग नंतर बाकीची पण बरीचशी मी कामं केली. तोपर्यंत 1:30 वाजून गेले, 2 वाजून गेले. तरी अभि काही येईना. मी म्हटलं याला काय एवढा उशीर लागतोय नाही का. पाऊस पण थांबला होता तोपर्यंत, म्हणजे कंटिन्यू काही चालू नव्हता पाऊस. तर मी टेन्शनमध्ये आले. म्हटलं आणि याचा फोन लावते मी, जवळ-जवळ 2-2:30 वाजल्यापासून फोन लावते मी त्याचा. तर त्याचा फोन पण लागत होता, पण हा पोरगा उचलतच नव्हता. पहिल्यांदा 2-3 वेळा मी जेव्हा लावला ना, तेव्हा मला वाटलं की हा गर्दीत वगैरे असेल. अक्षरशः मी इथे ना रडायला लागले होते. मी एवढं रडले ना की काय सांगू बाबा, एवढं टेन्शन आलेलं मला पोराचं. जेव्हा त्याचा फोन लागत होता ना, तो हा उचलतच नव्हता. मी म्हणलं याचा फोन काही पडलाय कुठं, ट्रेनमध्ये का काय झालंय नाही का. मी जवळ-जवळ 10-15 फोन लावून बघितले भक्तीने मी. पण मला तर आहे ना रडूच आवरत नव्हतं. म्हणलं पोरगं फोन का उचलत नाही, फोन लागतोय तर खरं. असं एवढं करता माझे 2 तास आहे ना असेच निघून गेले. नंतर जेव्हा याचा फोन लागला 3:15 वाजता याचा फोन मला लागला. ते पण त्याने नव्हताच उचलला. त्याच्या मित्राने फोनवरती केला ना मी फोन, तेव्हा त्याने उचलला. आणि ह्या पोरांचं काय चाललेलं, सरांनी एवढं लवकर सोडलं आणि पोरं म्हणजे वेळ होता ट्रेनला. आता एवढा पण वेळ नाही, पण ती ट्रेन त्यांनी सोडली. आणि नंतर एका मुलाचा आहे ना वाढदिवस होता. आता मुलं 4-5 जण आहेत त्यांचे फ्रेंड एकमेकांचे, पण मला माहिती आहे ते मुलं चांगली आहेत पोरं. त्या एका मुलाचा बर्थडे होता ना, त्या बर्थडेचं सेलिब्रेशन करत बसले. आता त्यांनी नाही केक कापला, नाही कुठं नाश्ता केला, नाही जेवले, असेच फिरत बसले तिथं स्टेशनला, म्हणजे मार्केटमध्येच फिरत बसले. आता म्हटलं बाबांनो, तुम्हाला एवढ्या पावसामध्ये काय मार्केट फिरायचं होतं. एवढी ओरडले ना मी त्याला, म्हणजे आता ओरडायचं तरी काय. नंतर तो मला म्हणायला लागला, मम्मी तुला सांगायलाच नव्हतं पाहिजे की सोडलंय म्हणून. म्हटलं अरे असं नसतं बाळा. भरपूर समजून सांगितलं. त्याच्या बाबांनी पण त्याला समजून सांगितलं की पाण्या पावसाचे जरा फोन उचलत जा, सांगत जा काय असेल ते नाही का. तर तो सॉरी वगैरे बोलला. मम्मी त्याला पण माझ्या चेहऱ्याकडे पाहून वाटलंच की नाही, हिला टेन्शनच आलं होतं म्हणून. आता पोरांची काळजी तर वाटणारच ना, आई-वडील आहेत म्हटल्यावरती काळजी किती लागते ते आई-वडिलांनाच माहिती. आता हे मुलांनी तर हसल्यावारी नेतात मुलं. पण काय आता सांगायचं नाही का त्यांना. तर ते सॉरी वगैरे बोलला तो तसं. बोलला परत काय करणार नाही. आणि एवढा दमून गेला होता ना की काय सांगू. तो स्वतःच बोलत होता की मम्मी आता इथून पुढे बाबा मी ना म्हणजे जाणारच नाही कुठे. गेलं तरी तुम्हाला सांगून पण जाईल, पण मी जाणारच नाही शक्यतो. असं काहीच झालं आज माझ्याबरोबर. आता हा आल्यावरती ना माझ्या जीवात जीव आला. म्हटलं हा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आहे ना मला टेन्शनच येणार आहे. पण मी बोललेच नाही त्याच्याबरोबर. तो येत होता माझ्याकडे, बोलायचा प्रयत्न करत होता, पण मी बोललेच नाही थोडा वेळ त्याच्याबरोबर. तर नंतर आहे ना, आता एवढं बोलण्याच्या नादात मी सर्व काही काम करून घेतलं. आता उडदाचे आहे ना, मी जी डाळ भिजत घातली होती त्याचे मेंदूवडे तर काही व्यवस्थित झाले नाही. मग मी आहे ना मस्त अशी भजीच काढली, पण ते सेम आहे ना मेंदूवडे सारखेच लागत होते. खोबऱ्याची चटणी वगैरे वाटून घेतली, ती करून घेतली आणि सगळ्यांनी ना मेंदूवडेचं मस्त असे खाऊन घेतले. आता आम्ही किती 2:30 वाजता जेवलो होतो. त्याच्यानंतर परत आहे ना अभि आल्याच्या नंतर 4:30 वाजता हे केलं, मेंदूवड्याचा नाश्ता वगैरे केला. आणि मग खालून आहे ना त्याला सांगितलं होतं बॉटल घेऊन यायला बिस्लरीची. ती घेऊन आला तो आणि मग हंड्यांमध्ये परत ओतून ठेवला. आता हे खालीवर पाण्याचं आहे ना हंड्याचं माझं चालूच असतं जोपर्यंत पाणी फास्ट येत नाही तोपर्यंत. नंतर मग माझं आहे ना दिवसभर हे भांडी घास घायला कर हाच दिवस पूर्ण गेलेला आहे. चहा कर, प्यायला दे. आता चौघांनी आम्ही ना पहिले मेंदूवडे वगैरे खाऊन घेतले. आता यांचं म्हणणं झालं की मी आता दुकानावर जातो, चहा कर थोडा. तर चहा केला मी. आता हे पितळीमध्ये कोण कोण चहा पितं ना ते मला कमेंटमध्ये सांगा. आता मला नाही वाटत ह्या परिस्थितीमध्ये, म्हणजे ह्या पिढीला कोण पितळीत चहा पित असेल, पण यांना आहे ना आमच्या पितळीतच चहा लागतो. आता चौघांनी आम्ही मस्त असं चहा वगैरे करून घेतला. मग मला नंतर आहे ना गव्हाचं दळण करायचं होतं, ते करून घेतलं. आता अभिचे ना पूर्ण कपडे, बॅग वगैरे सर्व भिजली होती. आता ते एवढी मी नंतर आनंदी झाले बरं का. मला पण म्हणजे बरं वाटलं, जे टेन्शन मी घेतलं होतं ते माझं सॉल्व्ह झालं ना.
पोरांचा चेहरा पाहिल्याच्या नंतर आईला किती समाधान वाटतं ना, ते पोरांना आता नाही कळणार, नंतर पुढे जाऊन नक्कीच कळेल असं मला वाटतं. नंतर मग सर्व भांडी वगैरे घासली आणि चहाचं म्हणशाल ना तर त्यांना पितळीतच चहा लागतो, कारण आहे ना कपामध्ये लवकर थंड होत नाही आणि त्यांना आहे ना एकदाच म्हणजे 2 टाईमच चहा पितात. आता मी म्हणते चहा सोडायचा, पण माझं काही ना 3-4 वेळा चहा होतो, पण त्यांचं नाही, त्यांचं 2 वेळा चहा पितात, ते दूध चहा म्हणजे मिक्स करून पितात. मग त्यांना चहा वगैरे दिलं, सगळं झालं, भांडी वगैरे घासली 2 वेळा. नंतर मग आहे ना आता दुपारची चटणी उरली होती ना थोडीशी, ती उरली म्हणून मी परत खालून जाऊन आहे ना डोश्याचं पीठ घेऊन आले आणि डोसे काढायचे होते मला. कुकर लावला आणि नंतर आहे ना नाचणीचं लाडू मी केलेला ना तो खायला घेतलेला. आता भक्ती घरात असली ना तिला अजिबात करमत नाही, तिला शाळा असली ना की तिचा दिवस मस्त जातो. ते तिचं नाटके अशी तिथं चालू होती आणि हे पण दुकानावर गेले होते निघून. नंतर मग आहे ना त्या मी नाचणीचा लाडू मस्त असा खाऊन घेतला. आता हे लोक आहे ना घरात बसून मला ऑर्डर सोडतात, मम्मी हे कर, मम्मी ते कर, पण मला किती भूक लागते उभं राहून राहून. आज जरा पण मी आराम केला नाही दुपारी. 1 तासभर आराम करायला मला भेटला असता, पण तो आवीच्या टेन्शनमध्येच गेला माझा, त्यामुळं काही आराम करायला पण भेटला नाही. असा दिवस गेला माझा किचनमध्ये दिवसभर. मग नंतर संध्याकाळी परत डोसे काढले, मग बटाट्याची भाजी केली, सांबार केला. असं काही रात्रीचं आमचं परत जेवण झालं. म्हणजे दिवसभर आहे ना आमचं साऊथ इंडियन टाईपच चाललं होतं घरात म्हटलं तरी चालेल. पण मजा येते मला आहे ना घरात असं सारखं काही ना काहीतरी खुडखुड करायला खूप भारी वाटतं. आता दुकानावर जेव्हा जाते ना मी, तेव्हा माझा अर्धा दिवस दुकानावरच जातो, त्यामुळे घरातकडे ना एवढं जास्त लक्ष पण म्हणजे राहत नाही. किंवा मग घरात जेवढं माणूस आपले कसं आता बायकांचं घर म्हणजे एक खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. आता घरात मी दिवसभर असते ना, मला किती काम सांगा, मी किती काम करत राहते मी दिवसभर. मला काही खायला बनवायला सांगा किंवा काही करा, माझं ते चालूच असतं आणि मी करून पण देते सगळं. दुकानावर गेल्यावरती मला एवढं काही पोरांना करून घालायला पण भेटत नाही आणि हे पण होत नाही. आता जोपर्यंत पावसाचे दिवस आहे तोपर्यंत मी थोडी कमीच जाईल दुकानावर, त्यामुळे माझं चाललंय आपलं चालू दे. व आभीचे बुके ना मी इथं गॅसजवळ सुकत घातले होते. काय बाहेर 1-1.5 तास सुकवले, पण ते काय फॅनच्या हवेखाली सुकणार नव्हते. म्हटलं आता याच्यावरच गॅसच्या बाजूलाच घालते. आता तोपर्यंत स्वयंपाक पण तयार होता. दूध आणलं होतं मी खाली जाऊन ना, ते पण गरम करायला ठेवलं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मुलांना पण आहे ना असं व्यवस्थित समजून सांगा की असं नका वागत जाऊ. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.